श्री स्वामी समर्थ. दिव्याच्या पूजेची अमावस्या. भारतीय अस्मिता संस्कृती जपूया. आषाढ दर्शदीप दिव्याची अमावस्या. बुधवारी 12 ऑगस्ट रोजी. दीप अमावस्या दिव्याची अमावस्या. संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. आता आधुनिक जगात विजेच्या दिव्याचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो, कारण त्यांचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो. दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते. भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाचे वैशिष्ट्य आहे. घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख करून ठेवण्याचा हा दिवस असतो. या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत. पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी. सर्व दिव्यामध्ये तेल वात घालून प्रज्वलित करावे. कणकेचे गोड दिवे बनवतात. ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात. या सर्वांची हळद कुंकू, पिवळे फुले, दुर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी. आघाडा अक्षदा वाहून मनोभावे पूजा करावी. गोडाचा नैवेद्य दाखवावा. यावेळी खालील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात. दीप सूर्याग्निरूपस्तवम तेजसः तेज उत्तमम गृहाणम मतकृतानाम पूजा सर्व कामप्रदो भव. अर्थ: हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेची स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे. आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याचा फार महत्त्व आहे. प्राणालाही प्राणज्योत म्हणले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी, हेच आपली संस्कृती सांगते. काही ठिकाणी या दिवशी पितृतर्पण देतात. आपल्या पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात. पितरांना संतुष्ट करण्यासाठी तर्पण करण्याचा विधी म्हणजे पितृतर्पण. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते. घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी, हीच आपली संस्कृती सांगते. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर माझे काही चुकले असेल पण कमेंट करून मला सांगा की इथं चुकत आहेत आहे म्हणून. श्री स्वामी समर्थ. मी सर्वांचे अभिनंदन करते की माझा हा व्हिडिओ तुम्ही ऐकत आहात.